कापसे मी अरुण सुब्राव कापसे महाराष्ट्र प्रदेश सहकार विभागाचा संघटक आणि या संघटनेचे अध्यक्ष माननीय प्रवीण दरेकर आहेत। त्यांनी माझी उपाध्यक्ष म्हणून महाराष्ट्राच्या या पदावरती नियुक्ती केलेली आहे आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरे काढून त्या विभागातल्या सगळ्या संघटनेच्या निवडी करून सगळे सहकारातले कार्यकर्ते ऍक्टिव्हेट करायचे, जेणेकरून पुढे होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये याचा सर्वार्थानं लाभ होईल, यासाठी प्रयत्न करावा अशा वरून सूचना होत्या। त्यामुळे मी आता ही तिसरा जिल्हा आहे, या तिसऱ्या जिल्ह्यामध्ये आज मी नेमणुका केल्या, निवडी केल्या, मुलाखती घेतल्या आणि हा रिपोर्टिंग आता भाजपच्या प्रदेश कार्यालयाला पाठवत आहे। किती पदाधिकारी आज पदाधिकारी जवळपास 15-20 पदाधिकारी निवडले, शहराध्यक्ष निवडले, शहर उपाध्यक्ष निवडले, काही तालुकाध्यक्ष निवडले, काही जिल्हाध्यक्ष निवडले, संघटक म्हणून जसं जसं येतील तसे निवडले। काही पुण्याचे पण लोक आले, तिथं पुण्याचे 1-2 निवडी झाले। इतर तालुक्यातले मंगळवेढा, मोहोळ हे जे इतर तालुके जसं मिळतील भेटतील त्या पद्धतीनं ते आले, त्या पद्धतीने त्यांची निवड चालू आहे। जे आज नाही भेटणार ते उद्या परवाशी काही करून त्या नेमणुका पूर्ण करणार, एवढं नक्की आहे। राज्यातील सरकारामध्ये अनेक ठिकाणी भ्रष्टाचार बघायला मिळतोय, जिल्हा दूध संघ, दूध डेअरी असतील, अनेक ठिकाणी बघायला मिळतोय। अनेक प्रकरण न्याय प्रविष्ट आहेत, काय कारवाई होत नाही किंवा शिक्षा होताना किंवा अंमलबजावणी। सोलापूर जिल्हा बँकेचं जर उदाहरण घेतलं तर त्यातले जे आहेत आरोपी त्यांच्यावर काय पुढे काय? मी जिल्हा बँकेला 10 वर्ष संचालक होतो। जिल्हा बँकेत भ्रष्टाचार झाला म्हणून सांगत जरी असले, तो भ्रष्टाचार कागदावर झाला नाही। कर्ज वाटपात अनियमितता झाली, युनिट नीट चालले नाही, त्यामुळे कर्ज भरलं नाही, मग बँकेला तोटा झाला, याचा अर्थ तो भ्रष्टाचार झाला नाही। सहकारी संस्था चालत असताना अडचणी येतात तेव्हा शासनानं मदत केली पाहिजे, तशी मदत करायची भूमिका अमित शहा साहेबांची आहे। मी दिल्लीला एका सेशनला गेल्यानंतर आम्हाला असं वाटायचं की काँग्रेसला राष्ट्रवादीला खरा सहकार करतो, त्यापेक्षा अतिशय उत्कृष्ट सहकाराला मदत करण्याचं काम भारतीय जनता पक्षानं केलेलं आहे, असं माझं स्वतःचं मत आहे। मी राज्याच्या शिखर संस्थेवर आहे, तक्रारी होत राहतात, जिथं कर्ज वाटप आहे तिथं तक्रारी होतात। कर्ज वाटलेला माणूस कर्ज घेऊन जातो, ज्या कारणासाठी कर्ज घेतलं तो त्या कारणासाठी वापरत नाही, एक वेळ हप्ते भरत नाही, कधी निसर्ग नुकसान करतो, कधी युनिट बंद पडतं, त्यामुळे कर्ज थकतं आणि कर्ज थकलं की मग ती संस्था अडचणी देते। याचा अर्थ काय, मग असं नाही की अनेक संस्था चांगल्या पण चालल्यात, त्याचा पण विचार करा। आता बँक जागेवर आली, पूर्वी 1800 डिपॉझिट होतं, आज 5,500 डिपॉझिट झालं, बँक लेवलला आली। असं काय नाही, बँक आता 100 कोटी रुपये नफ्यात आहे, ह्या संस्थेमुळेच नफ्यात आहे ना। माझे आमदार प्रमुख त्यांच्यावर शिक्षा, आता ती न्यायप्रविष्ट बाब आहे, त्यामुळे मी काय बोलू शकत नाही त्याविषयी। जिल्हा दूध संघाचे तसे अनेक तक्रारी येतात, हे सगळं खरं आहे। याला या सहकार कायद्यामध्ये त्रुटी आहेत किंवा सहकार कायदा दुरुस्त करण्याची सुद्धा आवश्यकता आहे। त्यामुळं वरच्यावर जसं गरज वाटते तसं कायद्यात दुरुस्तीचं काम चालू आहे, पण उगाच सारखा भ्रष्टाचार झाला म्हणून चांगल्या चालणाऱ्या संस्थेला सुद्धा खीळ लागू शकते। सहकारात शिवाय या माणसाचा, कोणाचाही गरीब माणसाचा, शेतकऱ्याचा उद्धार होऊ शकत नाही, ही माझी स्वतःची धारणा आहे। त्यामुळं ठीक आहे, एखाद्या ठिकाणी नसेल करेक्ट झालं, अनियमितता झाली असेल, पण तो भ्रष्टाचार झाला, संचालकांनी पैसे घरला नेले, हाणले, अशातला काही भाग नाही। कर्ज देताना बघितलेलं असतं, युनिटचं कर्ज देताना 100 कोटीचं युनिट उभं करताना त्याला 100 कोटी तारण घेतलं असतं, 110 कोटी तारण घेतलं असतं। कायदेशीर प्रक्रिया आहे, लगेच तुम्ही गेला आणि त्यानं भ्रष्टाचार केला त्याला फाशी द्या असं होत नाही। कायद्यात ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीप्रमाणे जावं लागतं। 83ची इन्क्वायरी झाली, 88 होते, 88 झाली, 93चे होते, 93चे झाल्यानंतर शासनाकडे जातं, शासनाकडे हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, ह्या सगळ्या प्रोसिजर आहेत। त्यामुळं हे होत राहणार आहे, पण याचा अर्थ त्यामुळे सहकार चळवळीला काय अडचण येते नाही। सहकारामुळेच माणसं मोठी झाली, जी माणसं सगळी मोठी झाली ती सहकारामध्ये काम करण्यामुळेच मोठी झाली, असं माझं स्वतःचं मत आहे। आपला खालीचा वाटा आहे, प्रयत्न मी झाल्यामुळे काय सहकार क्षेत्र एकदम अतिउच्च पदावर जाईल अशातला काय भाग नाही। तुम्ही मूळची मानसिकता, मूळ लोकांची मानसिकता बदलली पाहिजे। आपण कर्ज घेतोय ते कर्ज भरलं पाहिजे, कर्ज बँक देते, कुठलं देते, लोकांचे पैसे असतात आणि मग कर्जमाफीसाठी वाट बघायची। कर्जमाफीची वाट बघायला हरकत नाही, अडचण आहे शेतकऱ्याची, पण हे पैसे कोणाचे आहेत? सामान्य ठेवीदाराचे पैसे आहेत। पण त्या ठेवीदाराला पैसे कोण देणार? सरकार देणार। सरकारकडे तेवढी परिस्थिती आहे का? कशाला देणार सरकार? कशाला पैसे देणार? हा सुद्धा प्रश्न आहे। त्यामुळं त्या संस्थेनं दिलेलं कर्ज, वाटप केलेलं कर्ज वसूल केलं पाहिजे आणि ज्यांनी घेतलंय त्यांनी दिलं पाहिजे।